केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील येवल्याची ग्रामदैवत श्री जगदंबा मातेच्या मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेचे बळ लाभावे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जगदंबा मातेची विधिवत पूजा अर्चा करून महाआरती केली। तसेच मोदी सरकारने गेल्या 12 वर्षात देशाच्या विकासासाठी केलेल्या विविध योजनांचा व निर्णयांचा गौरव करण्यात आला। समीर समदडिया यांनी यावेळी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास, पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, शिक्षण आणि युवक सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे। या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हा धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, नानासाहेब लहरे, राजू परदेसी, बापू गाडेकर, संजय कुक्कर, युवराज पाटोळे, धीरज परदेसी, ज्योती कपुरे, मनीषा चव्हाण, दीपक टकले, बंडू क्षीरसागर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आज 12 वर्ष पूर्ण होत आहे। त्यानिमित्त आम्ही येवला येथील कोटंगाव जगदंबा मातेच्या मंदिरात मोदी साहेबांना सरकाराला दीर्घ आयुष्य लाभो आणि भारताची प्रगती त्यांच्या हाताने घडो। त्यांनी आज भारताला, महाराष्ट्राला विविध योजनांचे लोक कल्याणकारी फायदे दिले आहेत। त्यासाठी आम्ही आज त्यांच्याबद्दल जगदंबा मातेला साकडे घातले की मोदी साहेबांना दीर्घ आयुष्य देव, सरकारला पण दीर्घ आयुष्य देव, या शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी यांचे सर्व देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी आज माननीय देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडलेला आहे आणि त्या विक्रमाबद्दल आणि भारताच्या प्रगतीबद्दल आज आम्ही कोटमगाव देवीचे येथे देशासाठी पंतप्रधान मोदी असंच सदैव चांगले कार्य करत राहो यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी येवला ग्रामीण व शहराच्या वतीने सर्व भटकेमुक्त आघाडी असू द्या, युवा मोर्चा असू द्या, आदर बॉडी असू द्या, महिला मोर्चा असू द्या, सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या आघाडी मोर्चाच्या वतीने आज आम्ही कोटमगावला मोदी साहेब तसंच फडणवीस साहेब यांना दीर्घायुष्य लाभो आणि यांच्या हातून अशीच देश सेवा घडो यासाठी आम्ही प्रार्थना केली। भारतीय जनता पार्टीचे नेते व यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 12 वर्षे कारकिर्दीला पूर्ण झाले। त्या निमित्ताने इथं जगदंबा मातेच्या पटांगणामध्ये आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचे खंदे समर्थक जे समीरजी समदडिया यांच्या नेतृत्वाखाली इथं देवीच्या आरतीसाठी इथं उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित पदाधिकारी आणि महिला आमच्या भगिनी नगरसेविका इथं उपस्थित आहे। तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक 12 वर्षामध्ये असे मोठे निर्णय घेतलेले तर ते शेकडो वर्षे पूर्ण न झालेले। उदाहरणार्थ राम मंदिराचा मुद्दा, 370 कलमचा, तलाकचा मुद्दा, असे अनेक मुद्द्याचे काम मार्गी लावलेले। शिवाय 2047 साठी एक महाअभियान त्यांनी चालवले आहे, ते त्याच्यात नक्कीच यशस्वी होईल। म्हणून आई जगदंबाच्या चरणी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असे प्रार्थना करतो की मोदी साहेबांना दीर्घायुष्य ह्या जगदंबा मातेने देव, एवढीच ह्या जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारताचे पंतप्रधान लाडके नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 12 वर्ष आज पूर्ण झाले आहे। त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही आज जगदंबा देवी यांच्या इथे महाआरती करून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे। तसेच त्यांनी खूप 12 वर्षात खूप मोठी कामं केली व महिलांसाठी पण चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवले। त्यांच्यासाठी मी त्यांची प्रार्थना मनापासून धन्यवाद मानते। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी AC रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल
आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड येवला. हॉटेल वर्मा पॅलेस. एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.